नमस्कार मंडळी, आपण बनवूया पनीरची भुर्जी। त्यासाठी आपण पनीर घेतले, कांदा बारीक चिरून, टोमॅटो, मसाला, मिरची, हळद, कांदे 2 घ्यायचे आहे आणि मीठ, चवीनुसार मीठ, तेल। आपल्याला एवढे साहित्य लागणार आहे। आपण आता कढई तापायला ठेवली आहे। कढईमध्ये आपण तेल टाकूया। तेल छानपैकी गरम करून त्यामध्ये कांदा टाकायचा आहे। कांदा एकदम छान परतवून घ्यायचा आहे। आपण यामध्ये आपल्याला जी आवडेल ती भाजी अजून टाकू शकतो। पनीर तोपर्यंत कांदा लाल होईस्तोवर पनीर आपण असं बारीक करून घेऊया। यामध्ये शिमला मिरची पण बारीक कट करून टाकू शकतो आपण। अशा पद्धतीने एकदम बारीक करून घ्यायचं आहे पनीर। तोपर्यंत आपला कांदा लाल झालेला आहे। कांदा लाल झाल्यानंतर त्यामध्ये टोमॅटो टाकायचा आहे। टोमॅटो मी एकच घेतला आहे। तुम्हाला हवा असेल तर तुम्ही 2 पण घेऊ शकता, टोमॅटो आवडत असेल तर। चांगलं परतल्यानंतर आपल्याला चवीनुसार आपण तिखट आपल्या मनाने घेऊन टाकू शकतो। मी 2 चमचे मिरची पावडर, हळद अर्धा चमचा, गरम मसाला 1 चमचा चांगलं छानपैकी परतवून घ्यायचं आहे। ते मस्त परतून झाल्यानंतर आपले पनीर त्यामध्ये टाकून घ्यायचे आहे, चुरलेले पनीर। अशा पद्धतीने भुर्जी बनवा, खूप सुंदर छानपैकी टेस्ट लागते त्याची। चवीनुसार मीठ टाका। चवीनुसार मीठ टाकल्यानंतर व्यवस्थित त्याला हलवून घ्यायचं आहे। बघू शकता तुम्ही, अशा पद्धतीने आपली पनीर भुर्जी तयार झाली आहे। याची टेस्ट पण खूप छान लागते। आता आपण डिशमध्ये सर्व करूया। आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। अशा पद्धतीने तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बघायला भेटतील आणि मी तुम्हाला छान छान रेसिपी बनवून दाखवल। धन्यवाद।